नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहत आहोत 12 आणि 13 फेब्रुवारी दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर थान्या नाथन सी असे त्यांचे नाव आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर कोल्हापूर. यानंतर विद्यार्थ्यांनो, कोणत्या देशामध्ये सलग चौथ्या वर्षी लोकसंख्येमध्ये घट नोंदवण्यात आली आहे? तर चीन या देशामध्ये. यानंतर नवी दिल्ली येथे सायबर सक्षम फसवणूक रोखणे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर अमित शहा यांनी केले आहे. यानंतर भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा महत्त्वाचा सराव वायू सराव 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर पोखरण राजस्थान मध्ये करण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, दिल्ली सरकारने राजधानीतील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती योजना नुकतीच सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे? तर लखपती बिटिया योजना सुरू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड होणाऱ्या इराणची पहिली महिला कोण बनल्या आहेत? तर सोराया आघाई असे त्यांचे नाव आहे. यानंतर जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर दुबईमध्ये करण्यात आले आहे नुकतेच. यानंतर 10वा प्रश्न होता, तर विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो 11 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12 आणि 13 फेब्रुवारी दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्नांचा मी समावेश केला आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. तर पहिला प्रश्न, 11 फेब्रुवारी 2026 रोजी तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रितू तावडे असे त्यांचे नाव आहे. काय? तर रितू तावडे. तर विद्यार्थ्यांनो, 11 फेब्रुवारी 2026 रोजी तब्बल 44 वर्षानंतर रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर या निवडीशी संबंधित महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. तर बिनविरोध निवड, तर रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 78व्या महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तर विद्यार्थ्यांनो, भाजपचे पुनरागमन, तर 1982 ते 83 मध्ये प्रभाकर यांच्या काळानंतर 44 वर्षांनी भाजपचा उमेदवार या पदावर निवडून आलेला दिसून येत आहे. तर पक्ष कोणता? तर त्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या वरिष्ठ नेत्या व घाटकोपरच्या माजी नगरसेविका आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, उपमहापौर, तर त्यांच्यासोबत शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे पक्षाचे संजय घाटी यांची उपमहापौर निवड करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा प्रश्न, तर शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उत्तराखंड या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तराखंड. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्प उत्तराखंड या राज्यामध्ये नुकताच सुरू करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत जिल्ह्यातील टणकपूर येथे या महत्वाकांक्षी प्रकल्पाची नुकतीच पायाभरणी केली आहे. तर पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या कॉरिडॉरची निर्मिती केली जात आहे. तर सर्वांनी राज्य लक्षात ठेवा, कोणते राज्य आहे? तर उत्तराखंड हे राज्य आहे आणि स्थान चंपावत जिल्हा, टणकपूर आणि उद्दिष्ट आहे शारदा घाटाचे पुनर्विकास, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे. आणि या प्रकल्पाची एकूण किंमत सर्वांनी लक्षात ठेवा, अंदाजे 3,300 कोटी रुपये आहे. आणि हा प्रकल्प शारदा घाटाचे नूतनीकरण, टणकपूर ड्रेनेज सिस्टम आणि चुका येथे हेलिपॅड सारख्या सोयी सुविधा विकास करेल.
तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात. तर आपल्या भारताच्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची बेंगळुरूमध्ये चाचणी कोणती कंपनी करत आहे नुकतीच? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सारला एव्हिएशन. ही कोणती? तर सारला एव्हिएशन. तर विद्यार्थी मित्रांनो, बेंगळुरूमध्ये आपल्या भारताच्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची चाचणी सारला एव्हिएशन ही कंपनी नुकतीच करत आहे. तर या चाचणीबद्दलची काही महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. तर या विमानाचे नाव, तर कंपनीने त्यांच्या सॅला SYL X1 या अर्ध्या स्केलच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग विमानाची ग्राउंड चाचणी सुरू केली आहे. तर याची वैशिष्ट्य, तर या विमानाचा पंखाचा विस्तार 7.5 मीटर असून ते आपल्या भारतातील सर्वात मोठे खाजगी VTOL मानले जात आहे. तर याची उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थ्यांना 2028 पर्यंत बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये व्यावसायिक हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आणि सहकार्य, तर सरला एव्हिएशनने बेंगळुरू विमानतळ चालवणाऱ्या बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड सोबत या शाश्वत हवाई वाहतुकीसाठी सहकार्य करार केलेला दिसून येत आहे. यानंतर चौथा प्रश्न, डॉक्टर अशोक कुमार सिंह यांची पद्मश्रीसाठी निवड कोणत्या पिकासाठी करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बासमती तांदळासाठी. कोणत्या? तर बासमती तांदूळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कुमार सिंह यांची पद्मश्री पुरस्कारासाठी म्हणजे 2026 साठी बासमती तांदूळ संशोधनासाठी नुकतीच निवड झाली आहे. तर त्यांनी बासमती धान्याच्या विशेषत पूसा बासमती 1637 मधील सुधारित प्रजाती विकसित करून उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यात मोठे योगदान दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर पीक लक्षात ठेवा सर्वांनी कोणते आहे? तर बासमती तांदूळ आहे. आणि योगदान, तर बासमती धानाच्या 25हून अधिक सुधारित प्रजाती विकसित केल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले व रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढली आहे. आणि ओळख लक्षात ठेवा, तर त्यांना कृषी क्षेत्रातील विशेषत बासमती धान संशोधनातील योगदानासाठी बासमती किंग म्हणूनही ओळखले जाते. यानंतर क्षेत्र देखील लक्षात ठेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी कृषी क्षेत्र आहे विद्यार्थ्यांनो. यानंतर पाचवा प्रश्न पाहून घेऊयात, महत्वाचा आहे. तर उपग्रह इंटरनेटसाठी गुजरातने कोणत्या कंपनीशी करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, स्टारलिंक या कंपनीशी. कोणत्या कंपनीशी? तर स्टारलिंक या. यानंतर गुजरात सरकारने आपल्या दुर्गम आणि सीमावर्ती भागांमध्ये हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सची उपकंपनी असलेल्या स्टारलिंक सोबत सामंजस्य करार केला आहे. तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी गांधीनगर येथे हा करार करण्यात आला, ज्याचा उद्देश आहे दुर्गम, आदिवासी आणि कमी सेवा असलेल्या भागांना जोडणे असा. यानंतर या कराराचे मुख्य मुद्दे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. तर कंपनी कोणती? तर स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक आहे. आणि याचा उद्देश तर दुर्गम, आदिवासी व सीमावर्ती भागामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवणे, म्हणजेच सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट पुरवणे. आणि याचे फायदे, तर डिजिटल इंडियाचे व्हिजन पूर्ण करणे, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे. आणि विद्यार्थ्यांनो, याची वैशिष्ट्य काय असणार आहेत? तर यामुळे गुजरातच्या दुर्गम भागातील इंटरनेटचा प्रश्न सुटण्यास खूप मदत होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर चंद्रायन-4 मोहिमेचे अवतरण चंद्राच्या कोणत्या भागामध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दक्षिण ध्रुवावर. कोठे? तर दक्षिण ध्रुवावर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत. तर चंद्रायन-4 मोहिमेचे अवतरण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॉन्स माउंटन नावाच्या पर्वताजवळ होणार आहे. तर या ठिकाणी MM4 हे लँडिंग साइट निश्चित करण्यात आले आहे. आणि हा भाग डोंगराळ असूनही येथे सपाट प्रदेश आणि जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सुरक्षित उतरण्यासाठी हा परिसर निवडला गेला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर एशियन शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मनू भाकरने
कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकले आहे मनू भाकरने. कोणते? तर रौप्य पदक. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 या स्पर्धेमध्ये मनू भाकरने खालील पदके जिंकलेली आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा. तर रौप्य पदक तर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारामध्ये तिने रौप्य पदक पटकावले आहे आणि अंतिम फेरीमध्ये व्हिएतनामच्या हुयेन युथ ट्रॅक विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या शूट ऑफ मध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला आणि सुवर्ण पदक तर 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारामध्ये मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने 1751 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले आहे. तर या अगोदर ऑगस्ट 2025 मध्ये कझाकस्तानमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावले होते. यानंतर 8वा प्रश्न, तर एशियन इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तेजस्विन शंकर यांनी. कोणी? तर तेजस्विन शंकर. तर यानंतर शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 2026च्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारताचे सुवर्ण पदक तेजस्विन शंकर यांनी जिंकले आहे. तर त्यांनी पुरुषांच्या हेप्टॅथलॉन प्रकारामध्ये गुणांचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत हे सुवर्ण पदक पटकावले. आणि महत्वाची माहिती शॉर्ट मध्ये सर्वांनी लक्ष द्या माहितीकडे. तर खेळाडू कोण आहे? तर तेजस्विन शंकर आहे पुरुष हेप्टॅथलॉन आणि पदक आहे सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल आणि विक्रम तर गुण नवा राष्ट्रीय विक्रम आहे आणि स्पर्धा तर आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 चीन मधील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताची कामगिरी सर्वांनी लक्षात ठेवा. किती आहेत आपल्या भारताने स्पर्धेमध्ये एकूण पदके जिंकली? तर एकूण 5 पदके जिंकली आहेत. तर 1 सुवर्ण पदक जिंकले आहे, 2 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे. तर 9वा प्रश्न पाहूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये आपल्या भारताने 11 करार कोणत्या देशासोबत केले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मलेशिया या देशासोबत केले आहेत. कोणत्या? तर मलेशिया. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान झालेल्या मलेशिया दौऱ्यामध्ये आपल्या भारताने मलेशिया सोबत 11 महत्त्वपूर्ण करार केले आहेत. तर मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तर या करारांमधील प्रमुख क्षेत्रे आपण पाहून घेऊयात. तर सेमीकंडक्टर्स या क्षेत्रातील मूल्य साखळी बळकट करण्यासाठी दोन्ही देशांनी महत्त्वाचा करार केला आहे. आणि डिजिटल पेमेंट तर आपल्या भारताची NPCI आणि मलेशियाची पेनेट यांच्या सीमापार पेमेंट सुलभ करण्यासाठी सहकार्य करार झाला आहे. आणि संरक्षण आणि सुरक्षा तर संरक्षण सहकार्य अधिक व्यापक करण्यावर आणि दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढण्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि इतर क्षेत्रे देखील लक्षात ठेवा. तर आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, ऊर्जा आणि सांस्कृतिक सहकार्य, ऑडिओ व्हिज्युअल को प्रोडक्शन तर यांसारख्या क्षेत्रातही करार झाले आहे. तर याशिवाय दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारासाठी भारतीय रुपया आणि मलेशिया रिंगिट या स्थानिक चलनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचे मान्य केले आहे. यानंतर 10वा प्रश्न, आपल्या भारत देशाने ब्रिक्स 2026 अध्यक्षतेची सुरुवात कोठे केली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली मध्ये. कोठे केली आहे? तर नवी दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारत देशाने आपल्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची अधिकृत सुरुवात नवी दिल्ली येथे केली आहे. तर परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी 13 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील ब्रिक्स इंडिया 2026 चा लोगो, थीम आणि वेबसाईट लॉन्च करून या अध्यक्षतेचा शुभारंभ केलेला आहे. तर याबद्दलची काही प्रमुख वैशिष्ट्ये पाहूया. तर अध्यक्षपद स्वीकारले केव्हा? तर 1 जानेवारी 2026 पासून आपल्या भारताने अधिकृतपणे ब्राझीलकडून ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. आणि पहिली बैठक तर नवी दिल्लीतच पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर मुख्य विषय म्हणजे थीम तर लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि टिकाऊपणा यांवर आपल्या भारताचा भर असणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा.
तर विद्यार्थी मित्रांनो, ही चौथी वेळ आहे. तर भारत 2026 मध्ये चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे आणि या अगोदर 2021 मध्ये आपल्या भारताने, तर 2025 मध्ये ब्राझील अध्यक्षपद भूषवत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे अहवाल सादर करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते राज्य आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उत्तर प्रदेश हे राज्य आहे. कोणते? तर उत्तर प्रदेश. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्वतःचा स्वातंत्र्य आर्थिक सर्वेक्षण म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे अहवाल सादर करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी विधानसभेमध्ये 2025-26 या आर्थिक वर्षाचा पहिला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला, ज्यामध्ये $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा रोडमॅप मांडण्यात आला आहे. तर सर्वांनी राज्य लक्षात ठेवा, कोणते राज्य आहे? तर उत्तर प्रदेश हे आहे. अहवाल आर्थिक सर्वेक्षण 2025-26 उद्दिष्ट $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य, गुंतवणूक आधारित वाढ आणि महत्त्व. तर राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे जी राज्याची आर्थिक प्रगती आणि पायाभूत सुविधांवरील लक्ष केंद्रित करते. यानंतर हा अहवाल केंद्रीय अर्थसंकल्पनाविरुद्ध सादर होणाऱ्या भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या धर्तीवर सादर करण्यात आला आहे. यानंतर 12वा प्रश्न, आपल्या भारतातील लोकर उत्पादनामध्ये कोणते राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजस्थान हे. कोणते? तर राजस्थान. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतातील लोकर उत्पादनामध्ये राजस्थान हे राज्य देशातील पहिल्या क्रमांकावर आहे आणि राजस्थान देशाच्या एकूण लोकर उत्पादनापैकी सुमारे 46 ते 53% वाटा उचलते आणि या खालोखाल जम्मू काश्मीर, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश ही प्रमुख लोकर उत्पादन राज्य आहेत. यानंतर थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे पहा. अव्वल राज्य लक्षात ठेवा, राजस्थान हे आहे. उत्पादन वाटा देशाच्या एकूण उत्पादनामध्ये अंदाजे 46 ते 53% वाटा आहे आर्थिक वर्ष 2024-2026 या. आणि प्रमुख वैशिष्ट्य, तर राजस्थानमधील मारवाडी आणि चोकला यांसारख्या स्थानिक मेंढ्यांच्या जाती उच्च दर्जाची गालीचा लोकर बनवण्यासाठी ओळखल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर महत्त्वाची राज्य, तर जम्मू काश्मीर दुसरे, गुजरात आणि आपले महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 13वा प्रश्न, तर हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी मशालवाहक म्हणून नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अभिनव बिंद्रा यांची. कोणाची? तर अभिनव बिंद्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांची 6 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान इटलीमध्ये होणाऱ्या मिलानो कॉर्टिना हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी मशालवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही निवड ऑलिम्पिक परंपरेतील एक प्रतिष्ठित सन्मान मानला जात आहे. आणि कोणाची निवड करण्यात आली? तर सर्वांनी लक्षात ठेवा, अभिनव बिंद्रा यांची. 2008 मधील बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत ते नेमबाज मधील. आणि स्पर्धा मिलानो कॉर्टिना हिवाळी ऑलिम्पिक 2026 इटली. आणि याची वैशिष्ट्य सर्वांनी लक्षात ठेवा, तर अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाणारे एक प्रतिष्ठित भारतीय खेळाडू आहेत. तर या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना बिंद्रा यांनी याला एक जागतिक सन्मान असल्याचे म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे 14वा आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 13 फेब्रुवारी दिवशी कोणते दिवस साजरे केले जातात? तर सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो, सरोजिनी नायडू जयंती साजरा करण्यात येते आणि भारतीय महिला दिवस देखील साजरा करण्यात येत असतो. म्हणजेच यापैकी सर्व दिवस साजरे केले जातात. योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 13 फेब्रुवारीचे महत्त्वाचे दिवस, तर जागतिक रेडिओ दिवस म्हणजेच वर्ल्ड रेडिओ डे. 1946 मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आणि राष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच नॅशनल वुमन्स डे. सरोजिनी नायडू यांची जयंती 13 फेब्रुवारी 1879 म्हणून भारतामध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर पॅरा थ्रो बॉल
नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुष गट व महिला गटाने अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेशने पुरुष गटाने जिंकले आहे आंध्र प्रदेश या राज्याने, आणि झारखंड या तर महिला गटाने जिंकले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, राजस्थानच्या झुंझुनू येथे फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडलेल्या पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप मध्ये झारखंडने महिला गटामध्ये आणि आंध्र प्रदेशने पुरुष गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. आणि महिला गट सुवर्ण पदक तर झारखंड संघाने यजमान राजस्थानला 21-17 असे पराभूत केले, आणि पुरुष गटाचे तर आंध्र प्रदेश संघाने तेलंगणाला हरवून सुवर्ण पदक जिंकले आहे. आणि ही स्पर्धा 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान झाली, ज्यामध्ये अनेक राज्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे, आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे, कारण खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊया. तर आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.